नमस्कार मित्रांनो, कसे असास? बरे असास? मग सरप्राईज ॲक्च्युली असं आहे की आज आहे 15 ऑगस्ट. तर माझं असं होतं की आज सुट्टी भेटलीच आहे, तर त्याच निमित्ताने आपण एक छोटासा मिनी ब्लॉग करू. आणि आता मी चालली आहे वर्सोवाला. एक छानसं शूट अरेंज केलं आहे जस्ट बिकॉज ऑफ नारळी पौर्णिमा येते, तर काहीतरी असं छानसं पाहिजे गेटअप वगैरे, फोटोशूट, व्हिडिओज, रील्स. त्याच्यामुळे एक छान आज मुहूर्त भेटला, तर म्हटलं आज आपण जाऊन पूर्ण करून घेऊ. बाय द वे आज मी कशी वाटते कंट्रोल. तर आता आपण पोहोचलो आहोत घाटकोपर मेट्रोला. त्यांची वाट बघतो, ट्रेनातून आलेली नाही आहे, क्राऊड पण भरपूर आहे. लेट्स सी कसा काय प्रवास होतो आहे. पुढे आपल्याला अजून एक माझी खास व्यक्ती जॉईन होणार आहे, तर आपण तिला पण भेटू. फायनली ट्रेन आलेली आहे. आज 15 ऑगस्ट असून सुद्धा पण गर्दी कमी नाही आहे. बघू आता मला कुठे चढायला लागेल. ही आहे मेट्रो स्टेशनची गर्दी. नॉर्मल लोकलप्रमाणेच इथे पण सीन आहे यार भरपूर जास्त. पण जाऊया आतमध्ये. बसायला भेटलं तर बसूयात. आय थिंक आपल्याला बसायला नाही भेटणार गाईज. ओके नाही आहे, पूर्ण फुल झालं आहे. सो ठीक आहे, आपण थांबूया स्टँडिंग. आपल्याला मे बी जागा नाही भेटली आहे. जसं पण कोण ना कोण पुढे उतरणार असेल, कारण आपण लास्ट उतरणार आहोत. गाईज आता वाजले 1:44. आता आपल्याला पोहोचायला पोहोचायला अर्धा तास, बरंच 40 मिनिट्स अजून भेटणार म्हणजे लागणार. तर आपल्याची व्यक्ती जॉईन होते. व्यक्ती आता अंधेरीला पोहोचली. गर्दी नाही आहे, पण बसायला जागाही नाही आहे. ओके, सो सीन असं झालं गाईज. माझ्यासोबत मी म्हणजे जेव्हा मी ट्रेनमध्ये बसली, घरातून निघाली आणि निघत होती, मला घाटकोपरला यायचं होतं बिकॉज मला इथून मेट्रोने जायचं होतं. सो सीन असं झालं की मी बसली आणि कानात इयरफोन घालून बसली, फोन हातामध्ये, फोन चालू, रील्स स्क्रोल करत होती लोकांचे. आणि रील्स बघता बघता सीन असं झालं की मी डायरेक्टली कुर्ल्याला जाऊन पोहोचली. अब्बास बेटा बहुत बढ़िया मुन्ना. आणि कुर्ल्याला पोहोचल्यानंतर सीन असा झाला की मी म्हणजे क्या बात है सर, क्या बात, ये बात उतरली. आणि परत मग अनेक ऑलरेडी आज ट्रेन लेट आहेत, त्याच्यामुळे असं झालं की यार हे काय झालं माझ्यासोबत. पण ठीक आहे, उतरली. आणि मग नंतर त्याच्यामुळे अजून थोडा लेट झाला. एका इव्हेंटला सुद्धा गेलेली, एक इन्व्हिटेशन होतं म्हणून, तर त्याच्यामुळे मला आज निघायला लेट झाला. तिकडे जी आपली मेन आर्टिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट, ती आपली वाट बघते आतुरतेने कधी पोचते. कंटिन्युअसली मला तिचे कॉल येते, लाईक कुठे बसली कुठे बसली कुठे बसली. बट बघा तिची वाट बघतो. सो आफ्टर आझादनगर मला बसायला भेटला. आणि आता तर फुल इथे झोपूही शकते मी, मतलब पूरा लेट सकती, पूरा इलाका मेरा है. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. आणि आपली जी व्यक्ती होती ती अंधेरी काढली आता मेट्रोला, तर ती पण आपल्याला वर्सोवाला भेटेल. आता आपण वर्सोवा, नेक्स्ट स्टेशन वर्सोवाच आहे. आता पोहोचू 5 मिनिटामध्ये. तसंच मग तिला भेटू. मी नाही सांगणार कोण आहे ती, तो सिक्रेट रहे दो ना. रुको जरा सबर करो. A few moments later. सो फायनली आता मी वर्सोवा स्टेशनला उतरलो. आणि ह्या आपल्या मेन गेस्ट. मी खूप चांगलं इंट्रोडक्शन केलंय तुझ्या नावाचं. अब ये कौन है बे? सो अशा प्रकारे आता आम्ही ऑटो पकडली आहे. तर इथून आम्ही एका मेन ठिकाणी जाऊ. ओके, पोहोचूयात. बाय द वे छान वाटतं इकडे. खूप टायमानंतर वर्सोवाला आली आहे. माझी माणसंसुद्धा इथे खूप आहेत, म्हणजे जी एकदम जीवाला जीव लावणारी आहेत. तर एवढ्या टायमानंतर मी आता आली, तर असं वाटतं की त्यांना भेटू. पण बघू आता. माझं मेन महत्त्वाचं एक काम झालं, त्याच्यानंतर जर समजा मला वेळ भेटला तर, कारण की मी जवळ नाही राहत, मला खूप लांब जावं लागणार आहे. आमचा ऑलमोस्ट हिचा पण आणि माझा पण, श्वेताचा आणि माझा पण 1.5-2 तासाचा प्रवास आमचा आरामात आहे. सो त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही काढू शकत. पण जसंच भेटतंय तसं आपण भेटूयात, जर समजा झालंच तर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. फायनली गाईज आपण वर्सोवा कोलीवाडाला एंट्री केलेली आहे. खूप टायमानंतर आली. अच्छा. सो फायनली गाईज आपण वर्सोवाला पोहोचलो आहे. मग आपण डायरेक्टली पोहोचलो आहोत मेन स्पॉटवर, जिकडे आपल्याला रेडी व्हायचं आहे. आणि आपला मेकअप आर्टिस्ट आहे पल्लवी मॅडम. सगळं तुम्हाला दाखवून, पण आधी माझा गेटअप नीट रेडी होऊ दे.
आणि हे जे टीममेट्स आहेत. तुमचं नाव? प्रेरणा. प्रेरणा. आणि तुमचं? प्रणा. सो फायनली आम्ही रेडी होतो. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा. हे कास्टा काढायला ना. अरे जरा एवढी मी इथून गेली ना त्या हॉल पर्यंत तरी मध्ये लूजच नाही झालं. नाही तर कोणाकोणाचं कसं काष्टा बिष्टा हे होते काढायला ना. छान वाटते. मला अशी नेसायची होती पण तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता. माझी कॉपी साडी होती पण मला काय सांगते फायनली आपलं ऑलमोस्ट गेटअप रेडी झाल्याने मी कशी दिसते बघा बघा. आता आपण चाललोय खाली फोटोशूटला. कारण किती वाजले? 5:30. आता फटाफट फोटो काढे कारण की नंतर ऊन गेलं की मग नीट नाही फोटो. चला 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 चला. माझं कॉन्ची म्हटलं बघ आता. हा बस तसं प्रेसिंगच आहे का? ओके. इथून व्ह्यू बघा काय लोकेशन भेटलं आहे. पण मॅचिंग झालं बघ फायनली आम्ही बाहेर निघालोय आणि ऊन पण मस्त आहे करकर राहून. आणि आता ही जी आपली माणसं आहे मी अर्ध्यांनी माझा नारळ धरला आहे अर्ध्यांनी माझा नारळ. प्यारी समझ गई. समझ रहे हो आप? अर्ध्यांनी नारळ धरलाय अर्ध्यांनी तली धरली आहे. और 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के आता. आणि हा आमचा छोटा नाखवा. ए बाबू छोटा नाखवा हाय कर. आले बाळ माझं. सगळे नीट रेडी झाले. आम्हाला जस्ट फोटो काढायचा आहे. धान्यात आलोय. बघू कसं काय ते. ज्या नानीने बांधले त्या म्हणजे जाम भारी होत्या कारण की त्यांनी एकदम फिट बांधली. म्हणजे ती साडी मी त्या मला म्हणाल्या 2 दिवस जरी झोपलीस तरी पण त्या साडीला काय होणार नाही तुला काही होईल. बाय द वे आय एम अ ब्लॉगर सो आय एम जस्ट शूटिंग. कॅन यू प्लीज से हाय टू आवर पीपल? हाय. थँक यू. Just came to visit. She's making a research. Oh, that's great. On what? Mangroves. Oh, all right. She's from Japan. Oh, that's great. What's your name? Sarita. I'm Maharashtrian. Yeah. बरं वाटलं. तुम्ही काय विजिट करत आहे? नाही मी तुला घेऊन गेलो होतो. काय इथे ओळखीचे आहेत आमच्या. हा. तुमच्याकडे गेलो होतो. चालेल चला येतो. बाय. अशा पद्धतीने टुरिस्ट पण येतात. आता जी भेटली होती ती जापानची होती. इथे जस्ट विजिटला आलेली. आणि ह्या बघा हे हलतंय बघा. जपून सांभाळून नेते. थँक्यू. अरे एवढं कसं आला हलतंय? मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आम्ही पोळीशी चाललो आहे. आता बघू ते कसं आहे. जर तिथे एकदम क्लीन आहे तर शूट करायला बरा पडेल. व्ह्यू बघा काय भारी दिसतंय ना. मंडळी तुला हे जे तुमका दिसता आणि इकडे हे जे तुमका दिसतात आज तुमका किल्लो दिसतात त्या किल्ल्यात म्हणतात किल्लेश्वर. आणि त्याच्या आतमध्ये शंकराचं पिंड आहे. छानसं मंदिर आहे आतमध्ये. किती छान वाटतंय बघा. असं दर्या किनाऱ्यापासून आम्ही डायरेक्ट लांबच आलो. पण सगळं खूप छान आहे. जाऊ काय चला आम्ही चाललो. अभी मजा आएगा ना भिड़ो. A few moments later. किती काढू आपण?
पाय उचल फायनली गाईज आपण पोहोचलो, छानसं शूट झालं आणि बघू शकता किती छान आहे, एकदम छान वाटलं. हे बघा आमचं बाळ, ह्याला जाम मस्का लावला. बाबा डेंजर काम आहे. A few moments later. मला दे मला. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. मी आलोय परत मोठ्या बोट मध्ये, त्या छोटूशा बोट मधून आलो, पण ती बोट लय डेंजर होती, तिने जाम हलवलाय असा तसा सगळ्यांना हलवला. हा जाम बस हवा निकल गई. यार काय संध्याकाळ आहे यार. तुला कसं वाटतंय? तशावर रवणीला खूप आवडलं इथे. आणि पल्लवी थँक्यू, तुझ्यामुळे खूप छान शूट झाला आणि तुला पण थँक्यू सो मच. Eternity later. सो फायनली गाईज आपला आजचा दिवस खूप छान गेला. आमची श्वेता बघा बिचारी वैतागली आहे, तिला आता भूक लागली आहे आणि झोप पण आले, कारण ती खूप थकली आहे. मी पण खूप थकली आहे, माझं डोकं जाम दुखतंय. पण आजचा दिवस एक नंबर होता. तुला कसं वाटलं आज? बोटचा पार्ट वॉज द बेस्ट. येस बोटवरचा पार्ट वॉज लिटरली लिट. कारण की हिच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता, बट मला तिथे सवय नाही आहे, पण मला खूप आवडतं. आणि आम्ही स्काय पण खूप छान होतं. हां तुम्ही बघितलं असेल काय प्रकारचा व्ह्यू होता. लाईक ते जे सुंदर सुंदर ढग होते, खूप छान वाटत होतं. त्या पद्धतीने आमचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, अरे मी तर गायबच झाली. अशा पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर काय करायचं? लाईक शेअर सबस्क्राईब. येस, लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए. आणि तुम्ही बघा किती धमाल गेली आहे, खूप छान वाटलं. आणि असंच तुमचं प्रेम राहू दे, तुमचं सपोर्ट राहू दे, बाकी काही नाही. चल बस, रुलाएगा क्या? तोपर्यंत बाय. अरे मैं गायब हो गई. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.